शेतकऱ्यांना दिलासा। मुसळधार पावसामुळे उजनी धरणात वाढले 1.5 टीएमसी पाणी। 63 क्युसेक विसर्गाने येत आहे धरणात पाणी। 28 एम 5 शेअर्स। 3 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणात या पावसामुळे 1.5 टीएमसी पाणी जमा झाले आहे। धरण परिसरातूनच पाण्याची आवक असून सध्या 6,500 क्युसेक पाणी धरणात येत आहे। भीमा खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंबे, घोड, विसापूर, चिल्लेवाडी, कळमोडी, चासकमान, भामा, आसखेड, वडिवळे, अंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, वरसगाव, पानशेत, खडकवासला, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर, नाझरे या धरणामधील पाणीसाठा अद्याप सुधारलेला नाही। यातील खडकवासला, वडिवळे, येडगाव, अंद्रा, पवना ही धरणे वगळता उर्वरित सर्वच धरणामधील पाणीसाठा 20% कमी आहे। पिंपळगाव जोगे, घोडे या धरणांनी तळ गाठला आहे। उजनी धरणाच्या वरील बाजूला असलेली ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय उजनी धरणात पाणी येत नाही। उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील बंड गार्डन, दौंड येथून विसर्ग येतो। सध्या मुसळधार पाऊस पडत असतानाही तेथून विसर्ग उजनीत येत नाही। दुष्काळामुळे भीमा खोऱ्यातील सर्वच धरणामधील पाणीसाठा कमी झालेला आहे। उजनी धरणात सध्या धरण परिसरातून विसर्ग जमा होत असल्याने दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर। वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश।